विरुद्ध निळकंठेश्वर देवरुख या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. पुन्हा एकदा जर्सी नंबर 9 चढाईसाठी गणेश शिंदे. गेटवरचे जे किडारसिक आहेत त्यांना नम्रतेची विनंती असेल. मित्रांनो, यस आम्ही तुमच्यासाठी स्पर्धा ठेवले, आपल्यासाठीच आनंद घ्यायचा आहे स्पर्धेचा, परंतु गेट मोकळा करा. मान्यवरांनी येऊ द्या आतमध्ये, सहकार्य करा प्लीज. बघा गॅलरीची इतकी चांगली व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी, तर गॅलरीमध्ये जाऊन बसा आणि कबड्डीच्या खेळाचा आनंद घ्या. प्लीज रिक्वेस्ट आहे. आधुनिक गेटवरती काही प्रेक्षक या ठिकाणी उभे आहेत, त्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती, आपण गॅलरीचा वापर करा. शैलेश किकचा किकचा वापर अप्रतिम त्याने केला आहे, अतिशय सुंदर पद्धतीनं. आणि त्याचे पाय बघा, त्याचा फुटवर्क अप्रतिम आहे, छान पद्धतीनं शपलिंग करतोय. ओहो हो, कमजोर कोशिश, काही गरज नसताना इथे राईट कॉर्नरने अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला, थोडीशी पाठ दाखवली होती, परंतु त्याचा फायदा काही झालेला नाही आहे. संघर्ष एक मोठी आघाडी 13-3. नक्कीच आपण पाहिलं तर इथून मात्र प्रत्येक चढाईमध्ये आक्रमण करावं लागेल, चांगले पकडी करावी लागतील. आणि आतापर्यंत क्रिकेट कबड्डीचा इतिहास जर पाहिला तर ओळीची पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. पकडीच्या जोरावरती खूप सामने जिंकलेत त्यांनी, ते मात्र उजव्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि बघा, प्रयत्न चांगले आहेत, परंतु तितकंच भक्कम क्षेत्ररक्षण देखील आहे संघर्ष क्रीडा मंडळाचं. एक सिक्के के दो पहलू होते हैं. अगर आपके डिफेंडर अच्छे हैं तो रेडर को भी अपना अच्छा काम करना बहुत ज़रूरी है. तो इस मुकाबले में संघर्ष ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. तमाम चिपळूणकरांना विनंती आहे, 13-3 अशी स्थिती आहे. संघर्ष चिपळूण संघानं इथपर्यंत केलेला खेळ तुम्हाला भावला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर चिपळूण संघासाठी. या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राष्ट्रीय पंच आदरणीय विलास सुतार सरांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. विलास सुतार सर, ते ह्यांना देखील आपण पाहतो जेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धा होतात, विलास सुतार प्रामुख्याने आपण पाहतोय त्यांना पंचांच्या भूमिकेत. इथे मात्र ह्या पॅनलमध्ये ते नाही आहे, तिथं मात्र सुरेख चढाई. काशिलिंग अडके म्हणजे मगाची आपण प्रदीप नरमल ज्याची आठवण काढली, आता काशिलिंग अडके. हनुमान जंप काशिलिंग अडके सध्या आता खेळत नाही, परंतु पूर्वी प्रो कबड्डी जेव्हा खेळला तेव्हा त्यानं अशा प्रकारच्या जंप घेतलेले आहेत. आज अमर कश्यपने प्रभावित केलं. शैलेश देखील चांगली कामगिरी करतोय. चिपळूणचं भविष्य आहे, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य आहे. अप्रतिम कामगिरी करत असताना दमदार खेळ आतापर्यंत. हो, आता मध्यरक्षकानं अप्रतिम पद्धतीनं टॅकल केलं. ही टीम जी आहे संघर्ष, ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये जो पहिलाच सामना झाला, शेवट खूप चांगला केला होता, गोड केला होता, त्यानंतर मिळालेला विजय आणि त्या विजयानं मिळालेलं टॉनिक आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे, आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. भांडूपचे रहिवासी खास या स्पर्धेसाठी सामना पाहण्यासाठी आलेत. मुन्ना सर माने, आपणास विनंती, आपण मंचावरती या. मुन्ना सर आणि क्रीडा रसिकांना आणखीन एकदा विनंती असेल, मला तर वाटते प्रशांत सर की मैदानापासून गॅलरी एवढी लांब नाही आहे, 10 ते 5 फुटाचं अंतर असेल, तर विनंती असेल आपण गॅलरीमध्ये विराजमान व्हा प्लीज. इस वक्त दबाव है, आप देख सकते हैं. ओपी के पर किक लगाने की कोशिश जरूर की, रनिंग किक लगाना चाह रहे थे. सेंटर के खिलाड़ी पूरी तरह से चौकन्ने हैं. बहुत अच्छा खेल अभी तक रहा है. फुल हाउस टीम संघर्ष की रनिंग एंड टच करना चाह रहे थे, लेकिन सुरक्षा भक्तियां बहुत ही बढ़िया काम कर रही है. 3-15 दोपहर. इस बार किक आवाज यहां तक आई है. सेंटर के खिलाड़ी को टारगेट किया, 1 पॉइंट ओवली टीम को मिला. इस तरह से आपको खेलना है, आक्रमण करना है. केवल डिफेंडर से बात नहीं बनेगी, रेडर को भी एक बार फिर अपने रोल को अदा करने का समय आ गया है. एक पॉईंट पण कॉन्फिडन्स वाढवणार असतो प्रशांत सर. जेव्हा तुम्हाला एक पॉईंट मिळतो ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, की तुम्हाला वाटतं की यस आपण काहीतरी करू शकतो, तेव्हा चांगली कामगिरी होते. प्रेम शिंदेने सुरेख कामगिरी केली. सुरुवातीला सांगितलं होतं हा ओळीतील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि युवा खेळाडू आहे. शैलेशला आपण पाहतोय. शैलेश आपण मैदानावरती खेळत असताना बघतो 2 मातबर संघामध्ये लढाई. आणि आता मध्यंतराला खेळ थांबलाय का? मध्यंतराला खेळ थांबलेला आहे. मध्यंतरापर्यंत स्थिती आहे संघर्ष चिपळूण 15, 4 गुण आहेत ओवळी संघाकडे. मोठी आघाडी चिपळूण संघाकडे 11 गुणांची. ऐकूया एक मधुर संगीत आणि त्यानंतर परत येऊया. असा गेलो ने असा आलो. डीजे मास्टर, डीजे थोडीशी विश्रांती देतो प्लीज. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लकी ड्रॉ कुपनची विक्री चालू आहे. ज्या कोणाला या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आपली कुपन्स खरेदी करा.
हॅलो. कारण उद्या हा लकी ड्रॉचं ओपन फायनलच्या मॅचच्या दिवशी त्याचं सोडत केली जाईल. त्यावेळी समजेल की कोण पैठणीचं मानकरी ठरणार आणि कोण ठरणार स्मार्ट वॉचचा मानकरी. सो आपणास नम्रतेची विनंती आहे, हॅलो. लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा आणि स्मार्ट वॉच जिंका, पैठणी जिंका, महिलांसाठी पण पुरुषांसाठी. हॅलो. राज्यपंच बिलाजीबा सुतार हॅलो. साहेब शुभागमन झालेलं आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे, निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरुख या दोन्ही संघांना दुसरा पुकार. रत्नदीप मिरजोळे, रत्नागिरी, निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरुख दोन्ही संघांना दुसरा पुकार. व्यासपीठावरती राज्यपंच विलास सुतार यांचं शुभागमन झालेलं आहे. मी भूषणजी कुलकर्णी यांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. विलासजी सुतार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनुभवी पंच आहेत. भूषण कुलकर्णी यांच्या शुभस्या विशेष सन्मान मंचावरती संपन्न होईल. स्वर्गीय सुधीर भोसले स्मृतिचषक 2025चा कबड्डीचा महासंग्राम. बिलाजीबा सुतार यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जॉर्कर यूट्यूब चॅनलवरती सध्या या कबड्डीच्या खेळाचा आनंद आपण घेतोय. तर आता सन्मान आपण भूषणजी कुलकर्णी यांच्या शुभस्या सन्मान. कॅमेरामॅन जरा आपण व्यासपीठावरती यायचे. कॅमेरामॅन, मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कबड्डीशी निगडीत असलेले प्रत्येक घटक आणि त्यांचा
1111चा मानकरी आणि कोण ठरणार 7777चा मानकरी. तिसरी चढाई. इथे बघा प्रेम शिंदे एक एक गुण मिळून गुणांचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. 4 खेळाडू मॅट वरती आहेत. हँड टच करण्याचा प्रयत्न सुरेख पुरेख पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय आपण. इथे मात्र ओवळी संघाने कमबॅक केले मित्रांनो. 17-8 असा गुणफलक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉचं आयोजन केले. ज्या कोणाला लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे असेल, लकी ड्रॉ मध्ये बघा जो विजेता असेल त्याला पुरुष वर्गासाठी आपण पाहिलं तर स्मार्ट वॉच असेल, तर महिला वर्गांसाठी एक आकर्षक पैठणी. आपण पाहिलं तर लिमिटेडच आहेत कुपन. कोणाला खर्च करायचे असतील, कोणाला घ्यायचे असतील तर ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला उदय गुडेकर यांच्याकडे मिळत आहेत, तर आपण ताबडतोब घेऊन जा. जर्सी नंबर 12. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू म्हणजे उगवतारा देखील असणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाईपट्टू आणि मालिका वीर असे भव्य दिव्य बक्षिसांची मालिका आपण पाहतोय. कैलासवासी सुधीर भोसले क्रीडा नगरीमध्ये संपन्न होत असणारी स्पर्धा. अनेक दिग्गज मान्यवर, अनेक दिग्गज खेळाडू यांनी या स्पर्धेला सदिच्छा दिले, आम्हाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. सर्वप्रथम दर्दी क्रीडारसिकांनी केलेली गर्दी ही आमची पोचपावती आहे मित्रांनो. तुमचं देखील मी या नवीन विजय क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो. चढाईसाठी खूप वेळा जर्सी नंबर 2 बंटीला आपण पाहतोय. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण. 6 खेळाडू मॅटवरती आहेत. सुरुवातीपासून आक्रमण केलं होतं, तर नंतर कमबॅक केले मध्यंतरानंतर. आता मात्र कोणत्या प्रकारची रिस्क घेण्यास तयार नाही संघर्ष क्रीडा मंडळ. त्यांना ठाऊक ही मॅच आपण जिंकलो तर टॉपर असणार आहे. नो डाऊट हा संघ क्वार्टर फायनलसाठी देखील आपली दावेदारी ठेवणार, तिकीट कन्फर्म करणार क्वार्टर फायनलचं. त्यासाठी इथून मात्र आता मात्र त्यांनी गिअर बदललाय. आपण पाहिलं फर्स्ट गिअरवर, परंतु इथे बघा मध्ये चांगल्या पकडी देखील पाहायला मिळत आहेत. जर्सी नंबर 1 च्या माध्यमातून सुरेख पकड आहे. रोशनची पुणकरणी केलेली पकड अत्यंत सुरेख होती. आणि जो खेळाडू बघा सातत्यपूर्ण गुण टिपत होता त्याला मात्र ब्रेक लावलाय, त्याला लगाम लावला जातोय. रोशन चिपळूणकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघा तयार झालाय बाळू आमरे चढाईसाठी. 5 खेळाडू मॅटवरती. 2-2-1 असं क्षेत्ररक्षण असणार आहे बाळूसाठी, परंतु कोणत्या प्रकारची आक्रमकता नाही आहे. त्यांनी ठरवलं की आपण आता एखादा खेळाडू जर का खोलवर चढाई केली तर त्याला पकड करायची आणि तदनंतर एक चांगले मित्र म्हणून निर्णय म्हणावा लागेल. इथे मात्र 3rd रेड. 2-1-2 असं क्षेत्ररक्षण. थर्ड रेड. बघा रणांगणावर आणि क्रीडांगणावरती बुलबुल वाजलेत. पाहूया कशा प्रकारचे युद्ध होणार. चढाईपट्टू आणि पकडपट्टू यांच्या दरम्यानलं हे द्वंद्व आपण पाहतोय. युद्ध आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल रेडर ज्याला म्हणतात ह्या मॅच मधील बाळू आमरेला आपण पाहतोय. इथे मात्र बघा संघर्षाचे हितचिंतक आहेत. संघर्षाचे हितचिंतक देखील नाराज झालेत डगआउट मध्ये.
इथे आपण पाहिलं तर नक्कीच अंबरीने आतापर्यंत चांगल्या रेड केल्या होत्या, परंतु म्हणतात ना अति घाई आणि संकटात नाही. म्हणतात चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला अमोल हळू जाणं कधीही चांगलं. अर्थात 4 खेळाडू मॅटवरती आहेत, दोन दोन असं क्षेत्ररक्षण असणार आहे. इथे पंच आहेत मित्रांनो, वाद घालू नका. शैलेश इथे बघा, या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणखीन एक पुन्हा एकदा अनाऊन्समेंट येते की या क्रीडा रसिकांसाठी खास करून लकी ड्रॉ कुपन्स ते देण्यात येत आहेत, त्याचं वाटप चालू आहे. आणि त्या लकी ड्रॉमध्ये जो भाग्यविजेता असेल किंवा भाग्यविजेते असेल, महिला आणि पुरुषांसाठी ही दोन्ही क्रीडा रसिकांसाठी ही संधी आहे. जर कोणाला सहभागी व्हायचे असेल तर विजेत्यांना असणाऱ्या महिलांसाठी असणार आहे पैठणी, आकर्षक पैठणी, तर पुरुष वर्गांसाठी विजेत्यासाठी असणार आहे ते स्मार्ट वॉच. आणि आपण पाहिलं तर नक्कीच क्रीडा रसिकांना नम्रतेची विनंती, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्याची कुपन्स विक्री चालू आहेत आणि ठराविक कुपन्स आहेत, सो सर्वांनी याचा आनंद घ्या. नक्की हो, इथे बघा पुन्हा एकदा चांगली पकड. बंटी निकम ते बघा, बाळू आमरे चढाईमध्ये, रोशन चढाईमध्ये, तरी ते बंटी पकडमध्ये चांगली कामगिरी करतोय. दोन्ही संघाचे 5-5 खेळाडू मैदानात आहेत. एक 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 दोन एक असं क्षेत्ररक्षण असणार आहे ते, अर्थात जर्सी नंबर 2 अर्थात बंटी निकमसाठी. संत अशी चढाई, शेवटची 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट टू गो. उद्याच्या दिवशी मित्रांनो आपण पाहिलं तर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या बक्षीस आपण पाहतोय, आकर्षक ट्रॉफी पाहतोय, त्याचं वितरण देखील असणार आहे. आणि सर्वांना विनंती देखील असेल, उद्याचे जे 3 सामने आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतील. तिसरी चढाई, हॅलो. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे रत्नागिरी, निळकंठेश्वर देवरुख या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण लगेचच क्रीडांगणात उपस्थित राहायचं आहे. रत्नदीप मिरजोळे रत्नागिरी, निळकंठेश्वर देवरुख. एकवीस 11 असा गुणफलक आहे, काही मिनिटांचा काही शिल्लक आहे. आणि इथं मात्र पंचांच्या दरम्यान एक सल्ला मसलत केली जाते. तो पण ऐकूया स्वराज्य डीजे. एक एक 2 क्षेत्ररक्षण प्रेमसाठी चपळ खेळाडू आहे आणि इथून मात्र गुण मिळणं फार गरजेचं आहे. शेवटच्या क्षणांच्या दिशेने आपण जातो. वेळ कोणासाठी मित्रांनो थांबत नसतो. बघा, आयुष्यात आपण सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळ अशी गोष्ट आहे जी आपण विकत घेऊ शकत नाही. इथे सुरेख प्रयत्न, परंतु इथे आपण संघर्षाच्या या बलाढ्य क्षेत्ररक्षणाच्या पुढे थोडेसे प्रेमचे प्रयत्न अपुरे पडतात, परंतु प्रयत्नांच्या 100% गुण द्यावे लागतील. अप्रतिम कामगिरी केली होती. इथे मतलब मल्टी रेड होणं गरजेचं आहे. होळी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर मल्टी रेड, सुपर रेड होणं फार महत्वाचं आहे. 2-2-1 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बाबळू आंबेसाठी बाळूला मुलीने एका मागच्या चढाईमध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता, चांगली पकड देखील झाली होती.
इथं मात्र आक्रमण करण्यासाठी ओळी संघाच्या संचामधून आपण पाहिलं तर आर्यन पडाळ युवा खेळाडू, परंतु कोणत्या प्रकारचा लास्ट 1 मिनिट टू गो. आता मात्र सामन्याची औपचारिकता जवळजवळ संघर्ष क्रीडा मंडळ संघर्ष क्वार्टर फायनलसाठी दाखल झाला. मित्रांनो, अजून एक संधी आहे. साखळी पद्धतीचं एक वैशिष्ट्य असतं, पण जर का आपण एका सामन्यामध्ये हरलो, पराभूत झालो, तर कमबॅक करण्याची संधी असते. आता ह्या सामन्यातून शिकावं लागेल होळी संघाला, आपल्या काय काय चुका झाल्यात. आणि एक संधी असणार आहे, असं नाही आहे की सर्व संपलं आहे. तिसरी चढाई प्रणव चिपळूणकर चढाईसाठी अँटच करण्याचा प्रयत्न होता मध्यरक्षकाला. बॅक टू बॅक इथे बघा. आणि हे खेळाडू देखील सांगत असतात, जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही देखील संधीचं सोनं करू शकतो. मागच्या सामन्यात निवृत्तीच्या माध्यमातून पार्थ मोरेने देखील सुरेख कामगिरी केली होती. पुन्हा एकदा संधी दिली आणि इथे मात्र ओळीसाठी 1 गुण.